आजचं आपलं लाईव्ह कशासाठी आहे हे तुम्हाला सरप्राईज होतं. पहिलं सरप्राईज मी सांगितलं, यू ऑल नो की मी आय हॅव गॉन शॉर्ट. मला जस्ट तुम्हाला दाखवायचा होता माझा नवीन हेअर कट. यू आर लाइकिंग इट? चांगला आहे का? मी खूप वर्षांनी ट्रिम केलेत केस माझे. एकदा कावेरी लहान होती ना, म्हणजे जवळजवळ 11 वर्षांपूर्वी मी याच्यापेक्षाही खूप शॉर्ट केले होते आणि मग त्यानंतर आत्ताच. तर विश मी लक, माझं नवीन काम सुरू होतंय, नवीन फिल्म सुरू होतीये त्यासाठी. तर दुसरी गोष्ट आपण का आज लाईव्ह करतोय ही मला तुम्हाला सांगायची आहे. ती आता सांगू का? आपण लाईव्ह सुरू करून 5 मिनिटं झाले का? मी आधी तुमची उत्तरं बघते. सेम आहात, थँक्यू. हाय जिनेश, देऊळचं ऍक्टिंग बेस्ट होतं, थँक्यू. व्हायरल आहे, काळजी घ्या, थँक्यू. शैलेश, थँक्यू. संजय, हाय. किती प्रेमाने सांगताय तुम्ही सगळेजण. बरं, परवा मी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. आपण ही सवय लावून घेऊया. औरंगाबादच म्हणणार होते मी, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजीनगरला मी गेले होते आणि उत्कृष्ट कार्यक्रम झाला. माहितीये, तिथे यूथ फेस्टिवल होतं इंद्रधनुष्य नावाचं, आणि तिथे वेगवेगळ्या कॉलेजेसनी आणि युनिव्हर्सिटीजनी ऑल ओव्हर महाराष्ट्र भाग घेतला होता. आणि कावेरी, तू आम्हाला कधीही दाखवू शकतेस तुझं पेंटिंग झालं की. कधी पण आलीस तर, तू कपडे बदलून आलीस तरी चालेल. ते दाखव ना तुझं आत्ता जे पेंट करत होतीस ते. ओके. माझा स्केटबोर्ड आज DIY करते, म्हणजे मी त्याला रंग देते. खूपच मोठं प्रोजेक्ट चाललंय आमच्या घरी. तुझं झालं की एक ग्लिम्स आम्हाला दाखव. थँक्यू म्हणू. पण आम्ही थोडाच वेळ बोलणार आहोत. ओके ओके, ठीक आहे, मी बोलते. तर फार छान कार्यक्रम झाला आणि 1200 विद्यार्थी होते, 1200 स्टुडंट्स. आणि काय एनर्जी होती माहितीये. मुंबई विद्यापीठाने खूप बक्षिसं जिंकली, पुण्यानी जिंकली, छत्रपती संभाजीनगरनी जिंकली, खूप SNDTनी जिंकली. मला इतका हुरूप आला माहितीये, काय एनर्जी होती, आउटस्टँडिंग. आणि म्हणजे एक क्लासी इव्हेंट कसा असतो याचं उत्कृष्ट उदाहरण होतं. सगळे प्रोफेसर्स, तिथले ऑर्गनायझर्स, इतकं छान संयोजन होतं तिथलं. आणि मला फार महत्वाचं वाटलं की आपण जेव्हा कुठे एवढ्या लांब जातो प्रवास करून आणि तिथे असं वाटतं की आपला वेळ सत्कारणी लागला. इतकं छान आयोजन होतं, इतकं वातावरणामध्ये आपुलकी होती. वंडरफुल. ओके, तर नेहमीप्रमाणेच नमनाला घडाभर तेल मी घातलंय आणि आता मला जे तुम्हाला सांगायचंय ते मी रिव्हील करते. रेडी? रेडी का? टाडा! ज्याची आपण सगळे वाट बघत होतो ते माझं पुस्तक आलंय. हे पुस्तक सो कूल टेक 2 राजहंस प्रकाशनातर्फे आलेलं आहे. यात मी लोकसत्तामध्ये लिहिलेले सगळे माझे लेख आहेत. तुम्हाला आठवत असेल तर सोकूलचं पहिलं पुस्तक आलेलं होतं 10 वर्षापूर्वी, आणि आता हे दुसरं पुस्तक आलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे सो कूल टेक 2. तर थँक्यू दिलीप माझगावकर, थँक्यू लोकसत्ता, थँक्यू गिरीश कुबेर आणि लोकसत्ताची संपूर्ण टीम, राजहंसची संपूर्ण टीम. तुम्ही हे पुस्तक नक्की बघा. आपण नक्कीच कार्यक्रम करूया बुक लॉन्चचा, पण मला राहावे ना, कारण मला इतक्या मित्रमैत्रिणींचे फोन यायला लागले आणि ते सगळेजण सांगायला लागले की अगं तुझं पुस्तक या दुकानात पाहिलं, किंवा अक्षरधारामधनं फोन आला, त्याच्यानंतर ग्रंथमनी मला कळवलं. तर मला असं वाटलं की आता सगळ्यांना ही बातमी पोचत चालली आहे, तर मी तुम्हाला सांगणं मला माझं कर्तव्य वाटलं. यू आर माय फॅमिली. तर गाईज, दिस इज माय बुक सो कूल टेक 2. तुम्ही नक्की बघा. थोडं दाखवू जवळून? आवडतंय? आवडतंय? मी प्रॉमिस केलं होतं आणि तुम्ही सगळे मला किती वेळा विचारत होता, सोनाली दुसरं पुस्तक कधी येणार, कधी येणार. तर हिअर इट इज. तयार आहे पुस्तक. आणि
आपण नंतर बोलूच, म्हणजे कधी पुस्तकाचा कार्यक्रम वगैरे करणार आहोत. पण मी माझ्याकडून सांगणं आवश्यक होतं की नाही, तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या लेखनाला दिलेल्या प्रतिसादासाठी आणि प्रेमासाठी मी मनापासून आभारी आहे. कारण तुम्ही जर तो तगादा लावला नसतात तर माझ्याकडून ते पूर्ण झालं नसतं. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी की पुस्तक आलंय. आणि आज मी म्हणलं, मी आधी ठरवलं होतं गुढीपाडव्याला सांगू का, कारण एक नवी सुरुवात अशा यांनी, पण त्याच्या आधी मलाच एवढे मेसेज यायला लागले की आय सेड चला आता खूप मुहूर्ताची वाट नको बघायला, चांगली बातमी सांगायला आपली सांगण्याची इच्छा हाच मुहूर्त, हो की नाही. तर थँक्यू. खूप जण अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणताय, तर थँक्स अ टन गाईज. माझी संपूर्ण टीम यात महत्वाची भूमिका करतीये, म्हणजे माझ्या घरची टीम, माझं कुटुंब, माझे जवळचे मित्रमैत्रिणी, या सगळ्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे हे पुस्तक पूर्ण झालंय. आणि आता महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, प्लीज वेळ काढून पुस्तक वाचा आणि कसं वाटलं हे मला जरूर कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची, फीडबॅकची वाट बघतीये. पुस्तक मराठीत आहे म्हणून मी आजचं लाईव्ह पण मराठीत करतीये. कुणीतरी सांगितलंय लोकसत्ताचं सदर वाचायचे. सॉरी, तुझं नाव गेलं. थँक्यू. नक्की लिहित राहणार मी, प्रॉमिस. मला लिहायला खरंच आवडतं, त्यामुळे मी लिहित राहणार, हे माझं प्रॉमिस आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा असू देत. आता तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी संडे. छान जाऊ दे येणारा आठवडा, आणि भरपूर काम करूया आणि मध्ये मध्ये विश्रांती घेऊया. कालच होता ना इंटरनॅशनल स्लीप डे. मला भयंकर आवडलं. मला पहिल्यांदाच बहुतेक कळलं की स्लीप डे वगैरे असतो. तर मी सतत कमी झोपते, कारण काहीतरी काम चालू असतं ना आपलं. तर बॅकलॉग असतो माझा, अनेक गोष्टींचा असतो, त्यातला झोपेचाही असतो. तर चांगली झोप झाली तरच चांगली स्वप्न पडतील वगैरे वगैरे. धन्यवाद. तर लॉट्स ऑफ लव्ह आणि थँक्यू सो मच माझ्या बरोबर राहिल्याबद्दल, आणि इतक्या प्रेमाने चौकशी केल्याबद्दल, विचारपूस केल्याबद्दल, माझ्या तब्येतीची, माझ्या कामांची आणि माझ्या लिहिण्यांची, हो की नाही. तर हे लोकसत्ता प्रस्तुत राजहंस प्रकाशित सो कूल टेक 2 आलेलं आहे. तुम्ही नक्की वाचा. मनापासून धन्यवाद. सी यू. थोड्या प्रतिक्रिया बघू का, मग मी साइन ऑफ करते. थँक्यू निलेश. थँक्यू वसिष्ठ. थँक्यू उपेंद्र. शैलेश, कुठेही विकत मिळेल, कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात, त्याच्यानंतर ऑनलाईन विकत मिळेल. हाय संजय, तू बघतोयस? संजय घावरे आमचा लोकमतचा पत्रकार मित्र आहे. हाय विनीत. हो नक्की करीन, कॉमेडी नक्की करीन. आत्ताच कोणीतरी देऊळचा उल्लेख केला होता. आशिष, तू पण बघतोयस? थँक्यू. आशिष निनगुरकर हा पण माझा लेखक मित्र आहे. हाय किरण. हॅलो शिवराज. नीमा कावेरी आली नाहीये, मुलांना डिस्टर्ब नको करायला. मी तिला म्हटलं होतं पूर्ण, पण अजून रंगली आहे वाटतं, रंग चित्र काढण्यात. थँक्यू. पुस्तकाचा कव्हर आवडलाय. स्मिता थँक्यू. हाय ज्ञानेश्वर. हॅलो संध्या. डॉक्टर जगदीश भाई. हाय नितीन. ओके, हाय आणि बाय. नुसतीच मी हाय म्हणत बसीन. तर लॉट्स अँड लॉट्स ऑफ लव्ह. विश मी गुड लक फॉर माय न्यू हेअर, न्यू फिल्म आणि आपलं सो कूल टेक 2. ये हे सो कूल टेक 2. करू फिनिश.